ते का सांगतोय? कधी कधी असं होतं की आपल्या स्पर्धकापेक्षा आपण किती स्ट्रॉंग आहोत, किती महत्वाचे आहोत, किती चांगले आहोत, किती योग्य आहोत, हे जर सर्वसामान्य मतदारांवर बिंबवायचं असेल, तिथं सुद्धा ह्या राजकीय क्षेत्रातल्या व्यक्तींना वक्तृत्वाचा आधार घ्यावा लागतो. राजकारणातली भाषणं आता बघा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आल्या, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषद, नगरपंचायत, महानगरपालिका. त्यांना हे सांगावं लागणार आहे की माझ्या अपोजिट कॅन्डिडेटपेक्षा मी बेस्ट आहे. मग तो कसा बेस्ट आहे त्याला समजावून सांगा. तो कसा वर्स्ट आहे हे सुद्धा त्याला समजावून सांगावं लागेल. सो बोलणं गरजेचं आहे. अजून एक गोष्ट अशी की समोरच्या व्यक्तीला एखाद्या गोष्टीसाठी प्रवृत्त करायचं असेल, प्रेरित करायचं, तिथेही भाषण गरजेचं आहे. म्हणजे इथे परत राजकारणाचा आधार घेतो. अब्राहम लिंकनच्या काळात त्याचा अनुभव असा होता की ते असं म्हणायचे की माझं भाषण लोकांना आवडायचं, पण लोक सभेला गर्दी करतात, पण निवडणुकीमध्ये मात्र मला ते मतदान होताना दिसत नव्हतं. अनेक पराभवांना मला सामोरं जावं लागतं. मग ते असं लक्षात आलं त्यांच्या की ते म्हणतात की मी भाषण चांगलं करायचो, मी चांगलं हे लोकांना सांगायचो, पण जर आपल्याला आपल्या देशाला पुढे न्यायचं असेल तर मात्र येणाऱ्या निवडणुकीमध्ये मतदानाच्या दिवशी बाहेर पडून तुम्ही मला मतदान केलं पाहिजे असं कुठेतरी आवाहन करायला किंवा समोरच्या उमेदवाराला पराभूत करण्यासाठी बाहेर पडलं पाहिजे असं अपील करायला मी कुठेतरी कमी पडायचो, म्हणून मला अनेक पराभवांना सामोरं जावं लागलं.